नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली ज्यावेळी हॉस्पिटलमधून घरी येते त्यावेळी प्रतिमा आत्या आणि सुमन काकू यांची देवपूजा चालू असते। आता प्रतिमा आत्या घंटा वाजवत असतात आणि सायली येताच ती खुश होते, तर प्रतिमा आत्या नकळतच घंटा सायलीच्या हातात देतात। आता सायली घंटा वाजवू लागते आणि ज्यावेळी सायली ती घंटी वाजवत असते त्यावेळी सायलीला आपल्या लहानपणीचा भास व्हायला लागतो। नकळतच प्रतिमा आत्यांच्या बाजूला तिला लहान तन्वी दिसू लागते। तन्वी लहान असताना प्रतिमा आत्यांना म्हणायची, आई अगं मला घंटा दे ना, मला वाजवायची आहे। तर त्यावेळी प्रतिमा आत्या दररोज तन्वीच्या हातामध्ये घंटा द्यायच्या आणि त्यावेळी प्रतिमा आत्यांसोबत तन्वीसुद्धा देवपूजा करायची आणि आता तशीच ती शुभं करोती हेही म्हणायची। आणि ही सायंकाळची प्रार्थना आता सायलीला आठवते आणि ही जणू काही आपणच ती प्रार्थना म्हणत आहोत, आपणच ती लहान तन्वी आहोत हे तिला दिसू लागतं आणि त्यावेळी सायली खुश होते। खरं तर तिला लहानपणीचा भास होत असतो, परंतु स्पष्टपणे काहीच दिसत नसतं। तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता चैतन्यला अस्मिताचा फोन आलेला असतो। चैतन्य म्हणतो, बोल अस्मिताई, काय झालंय? अस्मिता म्हणते, अरे चैतन्य, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे मला आज इंटरव्ह्यूला जायचं आहे परंतु जाताच येत नाहीये। म्हणजे काल खरी जो काही प्रॉब्लेम झाला असं म्हणत आता अस्मिता घरी घडलेला सर्व प्रकार चैतन्याला सांगू लागते। अस्मिता म्हणते, आता तर हे इतकं सगळं काही घडल्यानंतर मम्मा आणि डॅड मला गोलूला घरी ठेवून पुन्हा कुठे बाहेर पाठवणारच नाहीयेत, मग मी काय करू सांग ना, मला तर या इंटरव्ह्यूला जायचंच आहे। तर आता चैतन्य म्हणतो, अस्मिताई तू जर गोलूला घरी ठेवलास तर प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे समजा तू जर गोलूला तुझ्यासोबत बाहेर घेऊन आलीस तर प्रॉब्लेम नाही आहे ना? तर अस्मिता म्हणते, हो पण मला सांग गोलूला ऑफिसमध्ये घेऊन कसं जाणार आहे? तर चैतन्य म्हणतो, ऑफिसमध्ये घेऊन जाऊ नकोस, ऑफिसपर्यंत घेऊन जा, तू मला लोकेशन पाठव, कारण तू फक्त ऑफिसच्या बाहेर गोलूला घेऊन ये, त्यानंतर गोलूला मी सांभाळेन। तर आता हे ऐकून अस्मिता म्हणते, खरंच चैतन्य तू गोलूला सांभाळणार आहेस का? तर आता चैतन्य म्हणतो, ते काही मला माहीत नाही, म्हणजे आता गोलू मला सांभाळणार की मी त्याला सांभाळणार, पण मी माझ्या परीने प्रयत्न करेन। आता अस्मिता खुश होते आणि चैतन्याला म्हणते, थँक्यू सो मच चैतन्य। चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, तू मला लोकेशन पाठव आणि लवकरात लवकर घरातून निघ। अस्मिता म्हणते, हो मी 5 मिनिटात निघतच आहे। असं म्हणत अस्मिताला आता इंटरव्ह्यूला जाता येणार म्हणून ती खूप खुश होते आणि लगेच फोन ठेवत ती आपले डॉक्युमेंट चेक करत असते। तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा आत्यांची देवपूजा पूर्ण झालेली असते। प्रतिमा आत्या सायलीकडे पाहतात तर सायली कुठल्या तरी विचारात हरवून गेलेली असते। प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली अगं काय झालंय? सायली म्हणते, काही नाही। प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे। सुमन अगं तू घरात धूप फिरवतेस का? तर सुमन काकू म्हणतात की हो वहिनी। असं म्हणत आता सुमन काकू घरात धूप फिरवण्यासाठी धुपारत हातात घेतात, परंतु त्याचवेळी सायली म्हणते, सुमन काकू मी फिरवू का घरात धूप, चालेल का? तर सुमन काकू म्हणतात, अगं हो पण तू तर आत्ताच आली आहेस ना, मग थोडा वेळ आराम कर। सायली म्हणते, नाही नको प्लीज मला द्या ना। तर सुमन काकू म्हणतात, बरं ठीक आहे। आता सायली धुपारत घेते आणि घरामध्ये धूप फिरवायला निघून जाते। तर इकडे सुमन काकू प्रतिमा आत्यांकडे पाहतात तर प्रतिमा आत्यांचं लक्ष फक्त सायलीकडे असतो। सुमन काकू म्हणतात, वहिनी पुन्हा एकदा सायली आणि तन्वीमधलं साम्य आठवलं का तुम्हाला? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो मला आठवलं। सुमन काकू म्हणतात, आपली तन्वीसुद्धा अशीच लहान असताना घरभर धूप फिरवायची, तिला धुपारत फिरवायला खूप आवडायची आणि आता सायलीसुद्धा तेच करते, म्हणजे सायली आणि आपल्या तन्वीचा दूर दूरवर काहीच संबंध नाही आहे, पण त्या दोघांमध्ये किती साम्य आहे। तर इकडे सायली मात्र धुपारत फिरवत असताना तिच्या समोर पुन्हा एकदा तिला लहान मुलीचा भास होतो। लहानपणीची तन्वी ज्या पद्धतीने घरामध्ये धुपारत फिरवायची त्याचप्रमाणे सायली आता तिच्या मागे उभी असते। आता सायलीची सावलीच जणू तिला समोर दिसत असते आणि तिच्या पावलावर पाऊल ठेवत सायली पुढे पुढे जात असते, परंतु ज्यावेळी तन्वी तिथे थांबते त्यावेळी सायलीसुद्धा तिथे थांबते आणि त्यावेळी सायली पाहण्याचा प्रयत्न करते की ती व्यक्ती कोण आहे, परंतु तोपर्यंत तन्वी मात्र तिला दिसेनाशी होते। आता मात्र सायली अस्वस्थ होते, तिला काहीच कळत नाही। तर इकडे सुभेदारांच्या घरी
आता अस्मिता गोलूला घेऊन निघालेली असते. तर आता कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं तू कुठे निघाली आहेस? अस्मिता म्हणते, अगं मम्मा. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तुला सांगितलं ना की बाहेर पडायचं नाही म्हणून. तर अस्मिता म्हणते, मम्मा अगं मला माहीत आहे, पण यावेळी मी गोलूला घेऊन बाहेर जाते. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं गोलूला घेऊन कुठे निघाली आहेस तू? तर अस्मिता म्हणते, काही नाही गं, गोलू घरातच असतो ना आणि खूप रडरड करत होता. आता त्याची रडारड थांबवण्यासाठी आणि त्याला जरा फ्रेश वाटण्यासाठी मी बाहेर घेऊन जात आहे, बाकी काही नाही. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, मी सुद्धा येते. अस्मिता म्हणते, मम्मा अगं नको, मी इथेच गोलूला जवळच घेऊन जाणार आहे आणि पटकन घरी येणार आहे. कल्पनाताई म्हणतात, अगं पण तू एवढ्या उशिरा गोलूला का बाहेर घेऊन जातेस? तर अस्मिता म्हणते, मम्मा अगं त्याला थोडं बाहेरचं ऊन बाहेरची हवा लागायला नको का? तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, पण मी येते ना तुझ्यासोबत. अस्मिता म्हणते, नाही नको, मी कुठेही लांब जात नाही आहे. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे, तू गाडी घेऊन जातेस का? अस्मिता म्हणते, नको ना मम्मा डॅड, गेले कित्येक दिवस मी चालत नाही आहे, मी व्यायामसुद्धा करत नाही आहे, त्यामुळे प्लीज मला थोडं चालत जाऊ द्या ना, त्यामुळे प्लीज मला खरंच गाडी नको आहे. तर कल्पनाताई म्हणतात, अगं पण. अस्मिता म्हणते, मम्मा अगं प्लीज समजून घे ना, अगं मी गोलूला घेऊनच जाते ना, मग येईन ना, अर्ध्या पाऊण तासात मी घरी येईन. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना अगं नको ना तिला थांबूस, तिला बाहेर जायचं आहे ना, मग जाऊ देत, आणि ती गोलूला सुद्धा घेऊन जाते. आणि हो अस्मिता बाळा, उन्हातून चालू नकोस, सावलीतून चाल, पण हो त्रास व्हायला लागला तर मला लगेच फोन कर, मी ड्रायव्हरला गाडी घेऊन पाठवेनच. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, थँक्यू सो मच डॅड, येते मी. असं म्हणत अस्मिता निघून जाते. तर कल्पनाताई म्हणतात, अहो तुम्ही तिला बाहेर जायला का दिलं? आता जर गोलूला ऊन वगैरे बाधलं तर? प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं आपणच तिला म्हणत असतो ना की तू गोलूला वेळ देत नाही, त्याच्यासोबत तू जास्त वेळ घालवत नाहीस, मग आता जर ती आपल्या मुलाला वेळ देत असेल तर आपणच तिला अडवायचं आहे का? योग्य आहे का ते? कल्पना तू काळजी करू नकोस, अगं ती गोलूला घेऊन गेली आहे ना, मग ती म्हटल्याप्रमाणे अर्ध्या पाऊण तासात ती घरी येईल, तू नको विचार करूस. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी इकडे सायली मात्र खूप अस्वस्थ झालेली असते. ती इकडे तिकडे त्या छोट्या तन्वीला शोधत असते, परंतु छोटी तन्वी मात्र तिला कुठेच दिसत नसते. तर त्यावेळी सुमन काकू आणि प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली गं काय झालंय आणि एवढा धूर कसा झाला? सुमन काकू आता सायलीच्या हातातून धुपारत काढून घेतात. तर प्रतिमा आत्या खाली पडलेलं शोपीस उचलून ठेवतात. तर त्यावेळी सायली सुद्धा खाली वागते आणि 2 नोटबुक खाली असतात त्या हातात घेते. आता सायली प्रतिमा आत्यांना त्या दोन्ही ड्रॉइंगच्या नोटबुक दाखवते आणि म्हणते, प्रतिमा आत्या अहो हे कोणाचं आहे? तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, अगं या तर तन्वीच्या ड्रॉइंग बुक आहेत. असं म्हणत प्रतिमा आत्यांना तन्वीची आठवण येते. प्रतिमा आत्या म्हणतात, चित्र काढायला खूप आवडायची तिला. तर सुमन काकू म्हणतात, एकदा का चित्र काढायला बसली ना की तासन तास त्या जागेवरून हलायचीच नाही. तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, अगं पण हे तुझ्याकडे कसं आलं? तर सायली म्हणते, मी धूप फिरवत होती ना, त्यावेळी माझ्या हातून हे खाली पडलं, त्यावेळी मला काही स्पष्ट दिसलं नाही म्हणून मी घेऊन आले. असं म्हणत आता सायलीच्या हाती नकळतच तन्वीच्या म्हणजेच तिच्याच लहानपणीच्या ड्रॉइंग बुक लागलेल्या असतात. तर सायली प्रतिमा आत्यांना विचारते, मी उघडून बघू का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं काय हे विचारतेस, बघ ना तू, मलाही बघू देत, कित्येक दिवस मी सुद्धा पाहिले नाही आहेत. आता ज्यावेळी सायली ड्रॉइंग बुकमधील पहिलं ड्रॉइंग पाहते तर ते कारचं असतं. प्रतिमा आत्यांच्या आणि तन्वीच्या त्यामागच्या खूप आठवणी असतात. प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात, सुमन तुला आठवतंय का हे चित्र? अगं ज्यावेळी तन्वी आपली गेटसमोर बसली होती त्यावेळी आपल्या गाडीचं तिने चित्र काढलं होतं. असं म्हणत ती आठवण सांगताच सायली पुढचं चित्र पाहते. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सायली अगं हे चित्र तर खूप खास आहे, कारण तन्वीने तिच्या खास बाबांसाठी काढलं होतं, त्यांच्या बड्डेला स्पेशल गिफ्ट म्हणून. आता सायली जसजसं ड्रॉइंग बुक पाहत असते त्यातील ड्रॉइंग पाहत असते तर त्यावेळी प्रतिमा आत्या आणि सुमन काकू प्रत्येक आठवणी सांगत असतात. तर आता एक ड्रॉइंग पाहताच सुमन काकू म्हणतात, आणि हां हे तन्वीने पूर्णाजींच्या गार्डनमध्ये बसून काढलं होतं फुलपाखरूचं चित्र. आता ज्यावेळी सायली ते फुलपाखरूचं चित्र पाहते त्यावेळी ती पुन्हा एकदा अस्वस्थ होते, कारण त्या चित्रामागे तिला तिची आठवण जागी होत असते. ते चित्र पाहताच तिच्या मनात कुठेतरी हे चित्र आपणच काढलंय याचा भास होत असतो. सायली ते चित्र अगदी निरखून पाहत असते. तर प्रतिमा आत्या सायलीला आठवण करून देत म्हणतात, पूर्णाजींच्या ट्रस्टमध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होती आणि त्याच वेळी तन्वीने हे चित्र काढलं होतं.
पण त्यापेक्षाही प्रतिमा त्यांना ज्या गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे ते चित्र म्हणजे तन्वीने त्या घरात काढलेलं शेवटचं चित्र असतं. प्रतिमा आत्या म्हणतात, पण हे चित्र म्हणजे तन्वीने काढलेलं या घरातील शेवटचं चित्र. पण आत्ता माझी तन्वी जिथे कुठे असेल तिथे सुद्धा ती चित्र काढतच असेल का, असं म्हणत प्रतिमा आत्यांना अश्रू अनावर होतात. प्रतिमा आत्या म्हणतात, कुठेतरी कोणाच्या तरी आयुष्यात रंग भरत असेल का माझी तन्वी. तर त्यावेळी सुमन काकू प्रतिमा आत्यांना सावरतात आणि म्हणू लागतात, वहिनी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं मधुभाऊंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला असतो आणि आता मधुभाऊंना त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे आश्रमात आणलं जातं आणि त्यांच्यासोबत एक सिस्टरसुद्धा पाठवली जाते. तर आता सिस्टर मधुभाऊंची अगदी नीट काळजी घेत असते. ती कुसुमताईंना म्हणते, कुसुमताई ही काही औषध आहेत ती घेऊन याल का तुम्ही, कारण मला रोज मधुभाऊंना इंजेक्शनमधून द्यायची आहेत. तर कुसुमताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता कुसुमताई मधुभाऊंच्या रूमच्या बाहेर येतात आणि पाहतात तर मुलांचा दंगा चालू असतो. कुसुमताई म्हणतात, अरे गौरी ओम काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं, आणि तुमचा आवाज मधुभाऊंच्या कानापर्यंत जातोय. मधुभाऊंना लवकरात लवकर बरं वाटायला हवंय ना, मग तुम्ही मस्ती कमी करा. तर ओम कुसुमताईंना म्हणतो, आता मधुभाऊ आपल्यासोबतच राहणार आहेत ना, ते हॉस्पिटलला जाणार तर नाहीत ना. तर कुसुमताई म्हणतात, नाही जाणार, पण तुम्ही जर अशीच मस्ती केली ना तर मधुभाऊंना हॉस्पिटललाच घेऊन जावं लागेल. तर आता गौरी म्हणू लागते, पण कुसुमताई आम्हाला सगळ्यांनाच मधुभाऊंशी बोलायचं आहे, प्लीज बोलू दे ना. कुसुमताई म्हणतात, नाही तुम्हाला मधुभाऊंशी बोलता येणार नाही. तर गौरी म्हणते, आता जर सायलीताई असती ना तर आम्हाला बोलू दिलं असतं. तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि म्हणते, बोलायचं आहे ना मग बोलूयात, पण थोडं. आता सगळीच मुलं खुश होतात, धावत पळत सायलीकडे जातात आणि तिला मिठी मारू लागतात. अर्जुन त्या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर सायली म्हणते, असू द्या तो, मला चालतं. तर कुसुमताई म्हणतात, काय चालतं, ए मुलांनो, सायलीच्या आसपास असा दंगा करायचा नाही आणि तिला त्रास द्यायचा नाही. तर आश्रमातील काका मुलांना म्हणतात, सायलीला कोणीही धक्का वगैरे द्यायचा नाही, सगळ्यांनीच तिची काळजी घ्यायची आहे. तर गौरी म्हणते, हो आम्ही सर्वच जण सायलीताई तुझी काळजी घेऊ, पण तू आत तर ये ना. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, एक मिनिट थांब, तू आज जायचं नाही आहेस. मला माहीत होतं की आश्रम अजून नीट साफ केलेलं नसणार, त्यामध्ये धूळ असणार आणि त्या धुळीच्या कणांमुळे तुला ॲलर्जी नको व्हायला आणि बाळालाही नको. त्यामुळे तर सायली म्हणते, मग मी काय करू, बाहेर उन्हात उभं राहू का, आणि ते तुम्हाला चालेल. अर्जुन म्हणतो, नाही ते तर मला अजिबातच चालणार नाही, पण बायको मी तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन केला आहे, चल चल दाखवतो. असं म्हणत आता अर्जुन सगळ्यांनाच बाहेर घेऊन येतो. अर्जुनने बाहेर छान टेंट बांधलेले असतात आणि त्यामध्ये खाण्यापिण्याचीही व्यवस्था केलेली असते. एवढंच काय, तर सायलीला गरम होऊ नये त्यासाठी फॅनचीही व्यवस्था असते. अर्जुन म्हणतो, बघा मी माझ्या बायकोसाठी ही सगळी व्यवस्था करून ठेवली आहे आणि तिला गरम होऊ नये यासाठी फॅनचीही. परंतु मुलांचा दंगा काही थांबत नसतो. अर्जुनला त्यांना कसं थांबवावं काहीच कळत नाही. कुसुमताई मुलांवर चिडतात आणि म्हणतात, ए काय चाललंय तुमचं, हे सगळं काही अर्जुन सरांनी आपल्या सायलीताईसाठी केलंय ना, आणि तुम्ही का माकडासारख्या उड्या मारताय. चला आता मला घरात साफसफाई करायची आहे आणि तुम्ही सुद्धा मला मदत करणार आहात, कारण सायलीताईला लवकरच घरात घ्यायचं आहे. तिला उगाच कुठल्याही धुळीचा किंवा कुठल्याही गोष्टीचा त्रास व्हायला नको. चला बरं. तर सायली म्हणते, कुसुमताई मी अशी नाही बसून राहणार, मी सुद्धा तुम्हाला मदत करते ना. तर कुसुमताई म्हणतात, झालं. तर आता काका सायलीला म्हणू लागतात, सायली बाळा आता तू कुठल्याही कामाला हात लावणार नाही आहेस. रोज मुलंच कुसुमला मदत करत असतात आणि आजसुद्धा मुलं कुसुमला साफसफाई करायला मदत करतील. असं म्हणत आता कुसुमताई सगळ्या मुलांना मदतीसाठी घेऊन जातात. तर काका सायलीला म्हणतात, सायली खरं सांगू का, तू आणि मधुभाऊ इथे नव्हता ना तर अगदी रिकामं वाटायचं, पण आता तुम्ही दोघंही आलाय ना तर घराला घरपण असल्यासारखं वाटतंय. असं म्हणत काका सायलीचं कौतुक करतात आणि त्यानंतर कुसुमताईंना मदत करण्यासाठी आश्रमात साफसफाई करायला निघून जातात. इकडे अर्जुनचं सायलीची काळजी घेणं काही सुटत नसतं. अर्जुनने सायलीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था केलेली असते. अर्जुन म्हणतो, हे घे नारळ पाणी आणि निवांत पी, आणि हो आता तुला गरमही होणार नाही. असं म्हणत अर्जुन फॅन चालू करतो. तर सायली अर्जुनला म्हणते, तुमचं चालू आहे ना नेहमीप्रमाणे दुसरं टोक गाठणं, तुम्ही किती धडपड करताय माझ्यासाठी. तर अर्जुन म्हणतो, मी असं काहीही केलं नाही,
मी तेच करतोय जे बेस्ट नवऱ्याने आणि प्रत्येक बाबाने केलं पाहिजे असं म्हणताच आता सायली अगदी अभिमानानेच अर्जुनकडे पाहत असते. सायलीला अर्जुनचा खूप अभिमान वाटत असतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, पण मी असं बसून काय करू सांगा ना. मला बसून खरंच खूप कंटाळा येईल. त्यापेक्षा मी काम करते ना, मी जाते आणि कुसुमताईंना मदत करते. अर्जुन म्हणतो नाही. तर अर्जुनला सायली म्हणते, अहो पण मला खरंच कंटाळा येईल ना. तर अर्जुन म्हणतो, पण तुला एंटरटेन करण्यासाठी मी आहे ना. असं म्हणत आता अर्जुनने म्युझिक चालू केलेले असतात आणि त्या म्युझिकवर सायलीला एंटरटेनमेंट करण्यासाठी अर्जुन डान्स करत असतो. सायली खुश होते आणि अर्जुन सायलीची खूप काळजी घेत असतो. डान्स करत करत सायलीला तो नारळ पाणीही प्यायला सांगतो. आता सायली नारळ पाणी पीत अर्जुनचा डान्स बघत असते. अर्जुन खूप छान डान्स करत असतो आणि आपल्या बायकोसोबत मुलाला सुद्धा एंटरटेनमेंट करत असतो. तर त्यानंतर आता सायली डान्स करण्याचा आग्रह धरते. त्यावेळी अर्जुन तिला डान्स करण्यासाठी घेतो, पण थोड्याच वेळासाठी, कारण अर्जुनला सायलीची आणि बाळाची काळजी वाटत असते. अर्जुन म्हणतो पुरे असं म्हणत तो पुन्हा एकदा सायलीला बसायला सांगतो आणि तिला काय हवं नको ते पाहत असतो आणि त्यात डान्सही करत असतो. अर्जुनने खूप छान डान्स करत सायलीला एंटरटेन केलेलं असतं. अर्जुन म्हणतो आवडला का डान्स. सायली म्हणते खूप छान वाटलं. तर त्याचवेळी गौरी येते आणि म्हणू लागते, सायलीताई आणि अर्जुन दादा सगळी साफसफाई झाली आहे, त्यामुळे तुम्ही येताय ना. तर सायली म्हणते हो आलेच. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मग काय मॅडम कसं वाटलं. सायली म्हणते खरंच खूप छान वाटलं. असं म्हणत सायली आणि अर्जुन आता आश्रमात येतात. तर कुसुमताई सायलीला बाहेर थांबवत भाकर तुकडं ओवाळून टाकत असतात. तर सायली म्हणते, कुसुमताई हे सगळं काही का करतेस आणि कशाला एवढी मेहनत घेतेस. तर कुसुमताई म्हणतात, कशाला म्हणजे अगं तू माहेर वशीन आहेस, मग रीतीभाती सांभाळायला नको का. तर अर्जुन म्हणतो, मज्जा आहे बाबा तुझी, म्हणजे तुला तर 2-2 माहेर आहेत. तिकडे प्रतिमा आत्यांचं घर आणि हे तुझं खरं माहेर. तर आता काका सायलीला म्हणतात, सायली अगं आश्रमातील सर्वच जण तुझी वाट पाहत आहेत, या आतमध्ये. असं म्हणत सर्वच जण सायलीचं स्वागत करतात. आता आतमध्ये येताच सायली मुलांना खट्ट मिठी मारते आणि म्हणू लागतात, माझी बाळं. तर त्यानंतर आता सायली इथे पुढे पाऊल टाकणार, परंतु त्याच वेळी सायलीला पुन्हा एकदा लहान तन्वीचा भास होतो. इकडे कुसुमताई आणि अर्जुनच्या गप्पा चालू असतात. तर सायली मनाशीच म्हणते, ही तर तीच मुलगी आहे जी मुलगी मला सतत दिसत असते, पण ही इथे काय करते. तर आता तन्वीच्या दिशेने निघून जाते. त्याच दिशेने नक्की आता ही मुलगी कुठे जाते हे पाहण्यासाठी सायली सुद्धा येते. आता अर्जुन पाहतो तर सायली एकटीच पुढे निघालेली असते. अर्जुन म्हणतो, ही कुठे निघाली आहे. तर कुसुमताई म्हणतात, स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरातल्या ओट्यावर हात फिरवल्याशिवाय तिला चैन पडेल का. असं म्हणत अर्जुन, कुसुमताई आणि काका यांच्या गप्पा चालू असतात. तर इकडे सायली तन्वीच्या मागे मागे आता स्वयंपाकघरात आलेली असते आणि आता सायलीच्या समोर लहानपणीची तन्वी उभी असते. सायली पाहते आणि खुश होते, परंतु लहानपणीची तन्वी ही स्वयंपाकघरातील भिंतीवर काढलेलं ते चित्र पाहत असते आणि आता ते चित्र पाहिल्यानंतर सायलीला धक्काच बसतो, कारण काही वेळापूर्वी सायलीने तेच चित्र ड्रॉइंग बुकमध्ये पाहिलेलं असतं आणि त्यावेळी सायली पुन्हा एकदा अस्वस्थ होते. सायली मनाशीच म्हणते, हे असंच चित्र मी आज तन्वीच्या ड्रॉइंग बुकमध्ये पाहिलं, मग अगदी तसंच चित्र इथे कसं काय असू शकतं. सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि सायली सतत ते चित्र पाहत असते. तर त्याचवेळी कुसुमताई येतात आणि तिच्या बाजूला उभं राहून तिच्याकडे पाहत असतात, परंतु सायली मात्र त्यामध्ये हरवून गेलेली असते. तिचं कुठेच लक्ष नसतो. आता मात्र कुसुमताईंना हसायला येतं. कुसुमताई म्हणतात, खरंच कमाल आहे तुझी, स्वतःच काढलेलं चित्र इतकं थक्क होऊन पाहतेस, असं वाटते की तू काढलंच नाही आहेस. तर आता कुसुमताईंचं हे बोलणं ऐकून सायली कुसुमताईंना प्रश्न करत म्हणते, हे चित्र मी काढलं आहे. तर कुसुमताई म्हणतात, हो, मधुभाऊ मला म्हणायचे की तू ज्यावेळी आश्रमात आलीस ना त्यावेळी हे चित्र काढलेस आणि मधुभाऊंना या चित्राचं इतकं कौतुक आहे की आश्रमात कोणीही पाहुणे आले तरी मधुभाऊ त्यांना दाखवायचे आणि म्हणायचे की हे माझ्या साऊने काढलेलं चित्र आहे. बरं सायली, मी अर्जुन सरांना पाणी देऊन येते हा. असं म्हणत आता कुसुमताई तिथून निघून जातात, परंतु सायलीची नजर मात्र त्या चित्राकडून हटतच नसते. आता एकीकडे हेच चित्र तन्वीच्या ड्रॉइंग बुकमध्ये असतं, जे तन्वीने काढलेलं असतं आणि अगदी सेम चित्र इथे सायलीने काढलेलं असतं. त्यामुळे सायलीच्या मनाचा गोंधळ झालेला असतो.
आता सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि म्हणू लागते, जसं तन्वीने चित्र काढलंय तसंच मी सुद्धा काढलं आहे. हे तर साम्य असूच शकत नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी आहे की जी गोष्ट मला सतावते. तन्वीचा आवाजसुद्धा मला माझा आवाज वाटतोय. हे कसं शक्य आहे? म्हणजे माझ्या मनातली शंका खरी आहे की काय? मीच तन्वी आहे असं म्हणत सायलीने नकळतच का होईना परंतु तिला सत्य कळालेलं असतं की आपणच तन्वी आहोत. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा सायलीच्या समोर तन्वी उभं असण्याचा सायलीला भास होतो. ती तन्वीसुद्धा ते चित्र पाहत असते. तर आता सायली तिला विचारते, कोण आहेस तू? तू मला सतत का दिसतेस? मला सतत तुझेच भास का होत आहेत? बघू दे ना मला, तू कोण आहेस? असं म्हणत सायली तन्वीला पाहण्यासाठी पुढे जाते. परंतु धावतच तन्वी बाहेर येते. आता सायलीसुद्धा तिच्या मागे मागे येते. तर मधुभाऊ तिला बाहेर जेवण भरवत असतात आणि म्हणतात, हा घास साऊचा आणि हा घास तर आता तन्वी म्हणते मधुभाऊंचा. तर सायली म्हणते, मी सुद्धा असंच म्हणायची, पण मग मधुभाऊंचा आणि हिचा काय संबंध? ही आश्रमात होती. असं म्हणत सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. आता सायलीला पडलेलं हे कोडं, त्याचं उत्तर तिला सापडेल का? या कोड्याचा उलगडा होईल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.